ओम साईराम मैत्रिणींनो, घेभरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 42 छातीच्या मापाच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग जी आहे ती एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर पाहूया आपण आता या ब्लाऊजची कटिंग। आता ह्याची उंची जी आहे ते आपण घेतलेली आहे 14 इंच प्लस 1 इंच जे आहे ते शिलाई मार्जिंगसाठी ॲड केलेलं आहे। इथे तुम्ही 15 इंचही उंची घेऊ शकता, कारण कस्टमर जी हाईट किती आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। मी फक्त पेपर कटिंग करत आहे, त्यामुळे तुम्हाला मी अशा पद्धतीने दाखवलेलं आहे। आता ह्याचं पहा, आपण शोल्डर जे आहे ते 5.5 इंचावरती घेतलेलं आहे। तर ह्याचं कारण सांगते, 5.5 इंचावरती शोल्डर घेतलं कारण की आहे ना, ह्याचा गळा जो आहे तो आपण डीप पद्धतीने दाखवणार आहोत। ज्यावेळेस तुम्ही ह्याचा गळा 10 पेक्षा छोटा घेणार त्यावेळेस तुम्हाला पहा याची कटिंग वेगळ्या पद्धतीने करायची आहे। आता इथे पहा, 42चा चौथा भाग येतो 10.5 इंच, त्याच पद्धतीने 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 12 इंचावरती आपण दोन्ही बाजूने मार्क करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं। 1.5 इंच जे आहे ते आतल्या बाजूला आलेलो आहे आपण, आणि 1.5 इंचावरती सरळ अशी आपल्याला एक फिटिंगची लाईन देऊन घ्यायची। हे पहा अशा पद्धतीने। त्यानंतर 1.25 इंचावरती इथे जे आहे ते आपण मुंडाखोली देऊन घेणार आहोत, कारण हा डीप नेक आहे। ज्यावेळेस तुम्ही याचा गळा जे आहे तो छोटा जर घेतला 8 पेक्षा जर छोटी साईज घेतली तर त्यावेळेस तुम्हाला शोल्डर जे आहे ते 6 इंचावरती घ्यायचं आहे, आणि मुंड्याची खोली जी आहे ती 6 इंचावरती घ्यायची आहे, आणि मुंडा खोली त्याला आपण 1 इंचावरती देऊन घेणार आहोत। अशा पद्धतीने कटिंग करावी लागते। पहा, प्रत्येक ब्लाऊजची कटिंग जी आहे ती वेगळी असते। आता इकडे आपण काय केलेलं आहे, 2.25 इंचावरती गळा रुंदी घेतलेली आहे, कारण डीप नेक आहे। गळ्याची तयार उंची जी आहे ती 10 इंचावरती आहे, प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिंगमध्ये गेलेलं आहे। 3 इंच जी आहे ती खालच्या बाजूने गळ्याची रुंदी देऊन घेतलेली आहे, आणि अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट जे आहेत ते सरळ रेषेमध्ये जोडून घेतलेले आहेत। इथे तुम्ही हवा तो आकार आपल्या नेकला देऊ शकता। पहा, आता इथे पहा, आपण टक्स पॉईंट जो आहे तो 4.5 इंचावरती देऊन घेतलेला आहे, आणि टक्सची उंची जी आहे ती तयार 3.5 इंच होणार आहे। 4 इंचावरती उंची पण देऊन घेतलेली आहे। अर्धा इंच जे आहे ते आपलं कमरेच्या साईडला टक्समध्ये जे आहे ते शिलाई मार्जिंगमध्ये जाणार आहे, त्यामुळे आपण 1 इंच बरोबर जे आहे ते टक्स पॉईंट मध्ये घेऊन घेतलेलं आहे। त्यानंतर पहा, आता फिटिंगच्या साईडला अर्धा इंच जे आहे ते आपल्याला वरच्या बाजूला यायचं आहे, आणि व्यवस्थित असं क्रॉसमध्ये ह्याला हे दोन्ही पॉईंट असे मॅच करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने ड्राफ्टिंग केली। आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डरचा उतार देऊन घ्यायचा आहे। तर तिथे उतार आपण हे पहा, तर इथे शोल्डर जे आहे ते आपण त्याचा उतार जो आहे तो अर्धा इंचावरती देऊन घेणार आहोत। पहा, अर्धा इंच आपल्याला शोल्डर जे आहे ते डाऊन करून घ्यायचं आहे, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित पहा। इकडे मी तुम्हाला आधीच सांगितले, त्यामुळे मी टेपवरती एक्सप्लेन करत होती, परंतु ज्यावेळेस छोटा मोठा गळा असतो त्यावेळेस कशा पद्धतीने करायचं याविषयी मी डिटेल आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने अर्धा इंचावरती आपण शोल्डर उतार देऊन घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आताच कटिंग करून घेऊ शकता, किंवा ज्यावेळेस पेपर कटिंग करताय त्यावेळेस न घेता ब्लाऊजवर कटिंग करता त्यावेळेस तुम्ही शोल्डरचा उतार देऊ शकता। पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे। जशी आपण ड्राफ्टिंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। खूप सोप्या पद्धतीत कटोरी कशी वाढवायची याविषयी मी तुम्हाला डिटेल माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। खूप व्यवस्थित असं एकदम एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे मैत्रिणींनो। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। आता इथे पहा, आपल्याला काय करायचं आहे, आता इथे अर्धा इंच जे आहे ते शिलाई मार्जिंगमध्ये जाणार आहे, ते व्यवस्थित आधी बघून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर पहा व्यवस्थित असं आपल्याला इकडे मुंडा किती येतो ते मेजर करून घ्यायचं आहे। इकडे 19 तयार येणार आहे, म्हणजे 9.5 इंच जे आहे ते आपलं परफेक्ट आलेलं आहे। अशा पद्धतीने झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या भागाची जी आहे ती कटिंग करून घ्यायची। त्यासाठी आपण काय केलं पहा, इकडे 1 इंच जे आहे ते पूर्ण उंचीमध्ये ॲड करून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं 1 इंच ॲड करून घ्यायचं आहे। जसं 12 इंच आपण मार्किंग केली होती त्याच पद्धतीने इथेही 12 इंचावरती बरोबर असं सरळ रेषे जोडून घ्यायची आहे, जे 1 इंच आपण वाढवलेलं आहे त्यासाठी। त्यानंतर काय करायचं, आपल्याला बॅक पार्ट आपण जसा कट केला होता सेम तसंच ठेवून घ्यायचं आहे, आणि व्यवस्थित आहे तसंच आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे। एकदम व्यवस्थित आणि एकदम सावकाशपणे तुम्हाला प्रत्येक व्यवस्थित अशी डिटेलमध्ये मी याची कटिंग दाखवलेली आहे। तरी काही प्रॉब्लेम आला तर नक्की कमेंट करून विचारायचं आहे। एकदम सोप्यातल्या सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो मी खास नवीन शिकणाऱ्यांसाठी शिकवते। खूप मनापासून प्रत्येक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते, परंतु हवा तो रिस्पॉन्स तुमचा येतच नाही आहे। काय झालं मलाही काही समजत नाही आहे। आपले व्ह्यू खूप डाऊन झालेले आहेत, तेवढे सबस्क्रायबर आहेत आपले, तेवढेसुद्धा आपले व्हिडिओ पूर्ण पाहत नाही आहेत। नक्की काय प्रॉब्लेम आहे नक्की मला कमेंट करून सांगा। त्यानंतर आता व्यवस्थित आपल्याला इथे शोल्डर जे आहे ते चेक करून घ्यायचं आहे।
5.5 इंचावरती शोल्डर घेतला, त्याच पद्धतीने खालच्या साईडला 5.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. 6 इंच जी आहे ते आपण याची मुंडा खोली जी आहे ती 6 इंचावरती घेतलेली आहे. 6 इंच बरोबर सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असं समोरची जी लाईन आहे ती देऊन घ्यायची आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने. त्यानंतर अर्धा इंच इथे आपल्याला कमी करायचं आहे समोरच्या मुंड्यासाठी, हे लक्षात ठेवायचं. अर्धा इंचावरती मार्क करायचा आणि व्यवस्थित असा समोरच्या मुंड्याचा शेप इथे आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आता या पेपर कटिंगमध्ये मी तुम्हाला कटोरी वाढवण्याची जी पद्धत आहे ती एकदम इझीमध्ये दाखवलेली आहे, थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे. पहा, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याशिवाय समजणार नाही आहे. इथे 2.25 इंचावरती आपण गळ्याची रुंदी घेतली आणि उंची जी आहे ती 6 इंचावरती तयार जी आहे 6 इंच होणार आहेत. आपण अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी अशा पद्धतीने 6.5 इंचावरती घेतली आणि खालच्या बाजूने 3 इंचावरती गळा रुंदी देऊन घेतली आणि हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं मार्किंग करून घेतलं. आता त्यानंतर पहा, आता इथे आपण जे आहे योगपट्टी जी आहे ती 3.5 इंचावरती मार्क करणार आहोत, कारण हेवी साईज आहे. त्यामुळे पहा, या ब्लाऊजची हाईट जी आहे ती जास्त असणार आहे. मी तुम्हाला 14 इंच दाखवलेली आहे, परंतु कस्टमरची हाईट किती आहे त्यावरती तुम्हाला कटिंग करायचं आहे. सेम हीच पद्धत वापरायची आहे, फक्त कटिंग करताना जे आहे ते तुम्ही उंचीनुसार कटिंग करायची आहे, बाकी याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. त्यानंतर पहा, आता इकडे 1.25 इंचावरती इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे योगपट्टीसाठी. 3.5 इंचाची योगपट्टी काढलेली आहे आणि हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं 1.25 इंचावरती मार्क करून व्यवस्थित कटोरीचा योगपट्टीचा जो आहे तो आपण इथे शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आता योगपट्टी आपल्याला कटोरी आपल्याला किती घ्यायची, इथे 6.5 इंचावरती गळ्याच्या बाजूला वरच्या बाजूला 1 इंच जायचं आहे, जसं की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहतो. इथे आधी गळ्याचा आपण समोरच्या शेप देऊन घेऊया. खूप सविस्तरपणे सांगितलेलं आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत जा आणि काही अडचण असेल तर नक्की कमेंट करून विचारत जा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देते मैत्रिणींनो, असं करत जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत जा. त्यानंतर इकडे 6.5 इंचावरती मार्क करून घेतलं आणि त्यानंतर सरळ रेषेमध्ये 3 इंचावरती जे आहे ते आपण बरोबर सरळ रेषेमध्ये वरच्या बाजूला आलेलो आहे. त्यानंतर फ्रेंच कर्व ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित फ्रेंच कर्वच्या सहाय्याने इथे आपल्याला कटोरीचा जो आहे तो आकार देऊन घ्यायचा आहे. ज्यावेळेस डीप नेक असेल त्यावेळेसच तुम्ही शोल्डर जे आहे ते 5.5 इंचावरती घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुमचा नेक 8 इंचापेक्षा कमी असेल त्यावेळेस तुम्हाला इथे शोल्डर जे आहे ते 6 इंचावरती आणि मुंडा आहे तोही 6 इंचावरती देऊन घ्यायचा आहे. फक्त एवढे चेंजेस याच्यामध्ये करायचे आहेत. आणि मुंडा खोली जी आहे ते आपण 1.25 इंचावरती दिलेली आहे, तर तिथे तुम्हाला 1 इंचावर द्यायची आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं वरच्या साईडला अर्धा इंच गेलो आणि व्यवस्थित असं क्रॉसमध्ये जोडून घेतलेलं आहे, जे की आपण बॅक पार्टमध्येही केलं होतं. 1.5 इंच शिलाई मार्जिंग आणि अशा पद्धतीने सरळ रेषेमध्ये जी आहे ती आपली ही अशी फिटिंगची लाईन येणार आहे. पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं पूर्ण ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे. ह्याची तयार उंची जी आहे ती 15 इंचही असू शकते, त्यावेळेस कटोरीचा शेप अजून वेगळा दिसेल. तुमची जेवढी कस्टमरची उंची असेल त्या हिशोबाने तुम्ही इथे मार्किंग करायचं आहे. तर इकडेही आपल्याला गळ्याचा जो उतार आहे तो अर्धा इंचावरती देऊन घ्यायचा आहे आणि कसं क्रॉसमध्ये असे एक लाईन देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे. कटिंग करताना मी ते कट केलेलं नाही आहे, परंतु तुम्ही कट करून घ्यायचं असेल पेपरवर तर घेऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही कपड्यावरती कटिंग करताना शोल्डरचा उतार देऊ शकता, कारण ज्या कस्टमरचे ब्लाऊज उतरतात पहा त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. ही अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये पहा, मी तुम्हाला कटोरी वाढवण्याची थोडी वेगळी पद्धत दाखवलेली आहे, जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती त्यापेक्षा थोडी वेगळी आहे. तुम्हाला कुठली आवडते नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता, कारण ही आता हेवी साईज आहे. इथे थोडंसं चेंजेस आपण करणार आहोत पहा कटोरी वाढवण्यामध्ये. तुम्ही तो प्रत्येक साईजमध्ये केला तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. ही मेथड जी आहे ती मला जरा सोपी वाटली, त्यामुळे आता मी तुमच्याशी ही मेथड कटोरी वाढवण्याची शेअर करणार आहे. पहा, हे अशा पद्धतीने मधला जो कपडा आहे तो आपण कट करून घेतला. आता जी कटोरी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर कटिंग केली तर कसलाच ब्लाऊज उतरणार नाही आणि कुठेही तुमच्या ब्लाऊजमध्ये झोळ येणार नाही आहे. पहा, याची मी तुम्हाला नक्की गॅरंटी देऊ शकते. हे अशा पद्धतीने व्यवस्थित अशी मार्किंग झाली आपली. आता साईड पार्ट आणि योगपट्टी जी आहे ती त्यामध्ये आपल्याला कुठलाही चेंजेस करायचा नाही आहे. आपल्याला चेंज फक्त करायचं आहे ते आपल्या कटोरीमध्ये. कटोरी फक्त वाढवायची आहे. आता कटोरी जी आहे ती वाढवण्याची सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे. पहा, हे अशा पद्धतीने जशी आपण कटोरी आहे ती ड्रॉ करून घेतली. 2 पद्धतीने कटोरी वाढवली जाते. पहा, मागच्या व्हिडिओमध्ये मी एक पद्धत दाखवलेली आहे आणि आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वेगळी पद्धत दाखवत आहे. तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच कटोरी वाढवून घ्यायची आहे. कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे. सेम मेथड आहे, काही चेंज नाही आहे, थोडासा फक्त बदल केलेला आहे आपण. हे अशा पद्धतीने आता आपल्याला इकडे 6.5 इंच आहे तर त्याचा सेंटर काढायचा आहे 3.25 इंचावरती.
व्यवस्थित असं 3.25 इंचावरती आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे। त्यानंतर ही पट्टी किती आहे ती मोजून घ्यायची आहे। 5 इंचावरती आहे। सेम त्याच पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला 5 इंच घ्यायचं असते। 1.5 इंच जे आहे ते या बाजूला आपण वाढवून घेतलं। त्यानंतर या बाजूने मोजून घ्यायचे। 5 इंच आहे तर बरोबर इथेही 5 इंचावरतीच आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचा पॉईंट। त्यानंतर पहा ह्या साईडला जे आहे तिकडेही आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आणि सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने खालच्या बाजूलाही जे आहे ते 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। दोन्ही साईडचं जे अंतर आहे ते सेम आहे का आधी मोजून घ्यायचं, जेणेकरून टक्स पॉईंट आपला मागे पुढे व्हायला नको। इथे आपलं सेम भरलेलं आहे 5.25 इंचावरती। दोन्ही साईडने 5.25 इंच बरोबर आलेलं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित असं पॉईंट जोडून घ्यायचे आणि त्यानंतर आता मेन पॉईंट इथे काय वाढवायचं आपल्याला 1/2 इंच जे आहे ते वरच्या बाजूला जायचं आहे। हेवी साईज आहे त्यामुळे मैत्रिणींनो समजून घ्यायचं आहे। 1/2 इंच वरच्या बाजूने गेलो आणि जी आपण कटोरी जी कट केली होती ती अशी ठेवून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी 1/2 इंच वरच्या बाजूने कव्हर होईल या हिशोबाने तिरकस ठेवून घ्यायची आणि हा पॉईंट इथे थोडासा असा मिळवत आणायचा आणि जशी कटोरी आहे सेम तशीच इथे मार्किंग करून घ्यायची। किती सोपी पद्धत आहे पहा, एकदम इझी वाटली मला ही पद्धत, त्यामुळे मी तुमच्याशी शेअर केलेली आहे। त्यानंतर 1.5 इंच त्या बाजूने 1.5 इंच ह्या बाजूने व्यवस्थित असं मार्क करायचं। 3 इंच जो आहे तो आपला टक्स पॉईंट घ्यायचा आहे मिडलमध्ये आणि दोन्ही पॉईंट जे आहे ते आपल्याला असे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत। पहा दाखवल्याप्रमाणे हा झाला आपला टक्स पॉईंट। ही पहा अशा पद्धतीने किती हेवी चेस्ट असेल तरी ह्यामध्ये व्यवस्थित एकदम फिटिंगमध्ये बसणार आहे। त्यानंतर पाहता हा पार्ट जो आहे तो आपण आता कट करून घेणार आहोत। प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळी ट्रिक तुम्हाला शिकवण्याचा मी प्रयत्न करते मैत्रिणींनो, प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा। नक्कीच आपला व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। एक लाईक नक्की करायची आहे आणि काही प्रॉब्लेम असेल तर एक छोटी कमेंट करून नक्की सांगायचं आहे। ही पहा अशा पद्धतीने आपली कटिंग करून झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा सेंटर काढून घ्यायचं आहे। हे पहा आता काय करायचं आहे, दोन्ही बाजूने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं। बरोबर आपली कटिंग झाली की नाही हे चेक करून घ्यायचं असतं, त्यासाठी असं सेंटर काढून घ्यायचा आणि बरोबर सेंटरला 3 इंचावरती असं फोल्ड करायचं। एकदम बरोबर ॲक्युरेट अशी आपली कटोरी आलेली आहे पहा 42 चेस्टसाठी। आता इथे काय करायचं आहे तुम्हाला 42 आहे, 42 मार्किंग करून ठेवायचं आहे, जेणेकरून नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हाही कटिंग कराल त्यावेळेस तुम्हाला अडचण येणार नाही। आता इथेही त्याच पद्धतीने करायचं आहे। मागील भाग व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे। मागील भाग असा शब्द लिहून इकडे लिहून ठेवायचं आहे। त्यानंतर उंची किती घेतली आपण 14 + 1 इंच बरोबर 15 इंच आणि किती साईज आहे 42 साईज। अशा पद्धतीची मार्किंग करून बरोबर व्यवस्थित असं लिहून ठेवायचं आहे आपल्याला। इथेही त्याच पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून नवीन कस्टमरचं जर ब्लाऊज तुमच्याकडे आलं तर प्रत्येक वेळेस वेगळा चार्ट तुम्हाला काढायची गरज नाही। स्वतःची आपली जी आहे ती आपण स्वतः कटिंग करू शकतो। पहा तुम्हाला कुठले पेपर पॅटर्न घ्यायची गरज नाही आहे। अशा पद्धतीने कटिंग केल्यास अर्धा इंच जे आहे ते शिलाई मार्जिंगमध्ये जाणार आहे आणि तयार जी योगपट्टी आहे ती त्या बाजूने 2.5 इंचाची तयार होणार आहे। त्याच पद्धतीने ह्या बाजूला जी आहे ती 3.5 इंचावरती तयार होणार आहे। इथेही त्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। पुढील भाग व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे। पूर्ण उंची इथे +1 इंच केलेली आहे आपण, त्यामुळे 15 + 1 इंच बरोबर 16 इंच आणि इथे जे आहे ते बघा 42। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद। बाय बाय।